मित्रांनो, फायनली 141 कोटी रुपयांचा जे पीक विमा मंजूर होता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, तो पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. कालपासून या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहेत. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर किती रुपये रकमा वितरित झालेल्या आहेत, तुमचा जर कॅल्क्युलेशन आउटडेटेड असेल किंवा एलबेस 0 दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही, आणि तुम्हाला मिळणार तर कधी मिळणार, किती तारखेपर्यंत मिळणार, त्याचबरोबर हेक्टरी किती रुपये मिळणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे अहिल्यानगरच्या बऱ्याच कमेंट येत होत्या आपल्याला की बाबा, कोणी म्हणत होतं अहिल्यानगरचा पीक विमा कधी येईल, कोणी म्हणत होतं अहमदनगरचा पीक विमा कधी येईल. वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट येत होत्या आणि फायनली मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. हेक्टरी बघायला झालं मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर 8,000 रुपये, 5,000 रुपये, 5,500 रुपये, त्यानंतर मित्रांनो 8,500 रुपये या पद्धतीच्या रकमा ह्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहे. तुम्ही देखील अहिल्यानगर जिल्ह्यातून असाल किंवा इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर या पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या असतील ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळ 2,000, 5,000, त्यानंतर 2,500, 1,500 या पद्धतीच्या रकमा, म्हणजे आपण जळगाव जिल्ह्याविषयी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती. सेम कंडिशन अहिल्यानगरमध्ये सुद्धा दिसून आलेली आहे. शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये, 5,000 रुपये या पद्धतीच्या रकमा या दिसून आलेल्या आहेत. त्यानंतर काही शेतकऱ्यांना 5,400, काही शेतकऱ्यांना 8,400 या पद्धतीच्या रकमा ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिसून आलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, 141 कोटी रुपयांचा जो निधी आहे शेतकऱ्यांना, तुटपुंजी रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आहे आणि इकडे कंपनी स्वतःचा फायदा करत आहे आणि शेतकऱ्यांना या पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे एलबीएस 0 वगैरे दाखवत असेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळणार आहे, परंतु थोडासा वेळ लागेल. त्यांचं एलबीएसमधून जे लोकलाइजमध्ये कन्वर्ट होणार आहे त्यानंतर त्यांच्या रकमा ठरवण्यात येतील आणि तेव्हा त्यांना पीक विमा मिळेल. ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड आहे त्यांचासुद्धा कॅल्क्युलेशन वगैरे अवेटेड असेल तर त्यांचं जे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यासुद्धा खात्यावर या रकमा वितरित होणार आहे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्याविषयी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.